कलम 61 जो आणलेला आहे आता भारतीय साक्ष अधिनियममध्ये, तो नवीन आहे, पूर्णपणे नवीन आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड कशाला म्हणायचं, आणि इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड यापुढे या कलमामध्ये काही, या कायद्यामध्ये काही जरी सांगितलेलं असलं तरी पण अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हे ॲडमिट करण्यापासून ते पुराव्यात घेण्यापासून यापुढे ते केवळ इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड आहे म्हणून नाकारलं जाणार नाही. केवळ अशा प्रकारचं रेकॉर्ड हे पुराव्यामध्ये घेतलं जाणार, पुराव्यामध्ये गणलं जाणार, परंतु त्याला त्यासोबतच कलम 63(4)चं जे सर्टिफिकेट सांगितलेलं आहे ते आपल्याला यासोबत देणं गरजेचं आहे. कारण सच रेकॉर्ड शॅल सब्जेक्ट टू